महाराज काही लोक म्हणतात आपल्या वीरशैवामध्ये यज्ञ मान्य नाही, काढा शिवपुराण. लोक फक्त म्हणतात यज्ञ नाही म्हणतात, आणि यज्ञ परिपूर्ण झालं हे कधी तुम्हाला सांगत नाहीत. महाराजू पाटील लाईव्ह कार्यक्रम आहे म्हणून सांगू लागलो महाराज. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय गुरु महाराज गुरु, परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज गुरु, जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज, जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज, जय परब्रह्म सद्गुरु. जय जय गुरु महाराज. जय जय परब्रह्म सद्गुरु. रूप सगुण सुंदर, रूप सगुण सुंदर. 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 हे नाम शोभे श्री शंकरा, नाम शोभे श्री शंकर. शंकर माझे हृदय भुवन, माझे हृदय भुवन. करा आपले शासन. नाम शोभे श्री शंकर, नाम शोभे श्री शंकर. शंकर माझी हृदय भुवन, माझे हृदय भुवन. करा पुढे सिंहासन. इतके द्यावे माझ आता, इतके द्यावे माझ आता. इतके द्यावे माझ आता, इतके द्यावे माझ आता. हे दीनबंधू विश्वनाथा, दीनबंधू विश्वनाथा. विश्वनाथ माझे हृदय भुवन, माझे हृदय भुवन. करा पुरी शासन. दीनबंधू विश्वनाथा, दीनबंधू विश्वनाथा. विश्वनाथ हृदय भुवन, माझे हृदय भुवन.
निरंतरा जवळी राये निरंतरा निरंतर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन कला फुलेची आसन जवळ राहे निरंतर जवळ राहे निरंतर निरंतर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा फुलेची आसन जय जय शंकर जय जय शंकर माई जय जय शंकर जय जय शंकर माई जय जय शंकर माये जय जय शंकर माये जय जय शंकर जय शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर माई हॅलो शिवभक्ती विना केले जे सत्कर्म भक्ती विना केले जे सत्कर्म भक्ती विना केले जे सत्कर्म भक्ती विना केले जे सत्कर्म हरि ते दुष्कर्म होय पहा हरि ते दुष्कर्म होय हरि ते दुष्कर्म होय दक्ष प्रजापते यज्ञ करू गेला दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला प्रजापती यज्ञ करू गेला दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला छेद झाला तयाचा छेद झाला तयाचा छेद झाला तयाचा चंडादी सद्भक्त वधूनी पितर चंडाले सद्भक्त वधूने पितर चंडादी सद्भक्त वधूनी पितर चंडाले सद्भक्त वधूने पितर आवले सत्वर मोक्ष पदा आवले सत्वर मोक्ष परा हे सत्वर मोक्ष परा दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला 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 छेद झाला तयाचा छेद झाला तयाचा छेद झाला तयाचा शिवदास म्हणे ऐसी शिव भक्ती शिवदास म्हणे ऐसे शिव भक्ती शिवदास म्हणे ऐसी शिव भक्ती शिवदास म्हणे ऐसे शिव भक्ती कर्मा कर्मी गुंते नसे जेते कर्म कर्मे गुंते नसे देते कर्म कर्मे गुंते नसे देते दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला 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 छेद झाला तयाचा छेद झाला तयाचा छेद झाला तयाचा शंकर उमा शंकर माय शंकर उमा शंकर उमाय शंकर उमा हे शंकर उमा हे शंकर उमा हे भक्ती शिव भक्ती
तरी ते दुष्कर्म होय पहा, तरी ते दुष्कर्म होय पहा, होय पहा. दक्ष प्रजापती यज्ञ करू देवा, दक्ष प्रजापती यज्ञ करू देवा, दक्ष प्रजापती यज्ञ करू देवा. प्रजापती अन्न करो बेला, दक्ष प्रजापती अन्न करो बेला, दक्ष प्रजापती अन्न करो बेला. शिव भक्तीने केले संकर्म, शिव भक्तीने केले संकर्म, शिव भक्ती वेन केले जे कर्म, शिव भक्ती वेन केले जे कर्म. तरी ते दुष्कर्म होय पहा, तरी ते दुष्कर्म होय पहा, होय पहा. दक्ष प्रजापती यज्ञ करू देवा, दक्ष प्रजापती यज्ञ करू देवा, दक्ष प्रजापती यज्ञ करू देवा. तरी ते दुष्कर्म होय पहा, तरी ते दुष्कर्म होय पहा, होय पहा. दक्ष प्रजापती अन्न करो बेला, दक्ष प्रजापती अन्न करो बेला, दक्ष प्रजापती अन्न करो बेला. शिरछेद झाला दयाचा गिरी,
चेर झाला कायाचा की चिर चेर झाला कायाचा की कायाचा की दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला दक्ष प्रजापती शिवहार 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 शिवहारी शिवहार शिवहार जोहार शिवभक्ती वीण केले जे सत्कर्म तरी ते दुष्कर्म होय पहा दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला शिरछेद झाला तयाचा की चंडादी सद्भक्त वधूनी पितर पावले सत्वर मोक्षपदा दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला श्रीचेत झाला तयाचा की चंडादी सद्भक्त वधूनी पितर पावले सत्वर मोक्षपदा दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला श्रीचेत झाला तयाचा की शिवदास म्हणे ऐशी शिवभक्ती कर्मा कर्मे गुंते नसे जेथे दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला शिरछेद झाला तयाचा की शिवहार शिवहार शिवहारे चैतन्यं शाश्वतं शान्तं वेमातीतनिरञ्जनं नादबिन्दो कलातीतं तस्मै श्रीगुरवे नमः यद्भासा भासते विश्वं यत्सुखेन अनुमोदते नमस्तस्मै गुणातीताय विभवाय शम्भवे शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणे वासरापीठनिलये ज्ञानसरस्वती नमोस्तुते शिवभक्तिवीन केले जे सत्कर्म तरी ते दुष्कर्म होय पहा दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला शिरछेद झाला तयाचा की शिवहार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी शिवलिंगेश्वर यात्रा महोत्सव निमित्त चालत असलेला अखंड नामयज्ञ सोहळा
श्री षटस्थळ ब्रह्मी परमपूज्य सद्गुरू शिवानंद शिवाचार्य महाराज तमलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सानिध्यामध्ये चालत असलेला हा अखंड नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्याला महाराज 50 वर्ष पूर्ण झालेत महाराज. खरंच भाग्यवान आहोत आम्ही. तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा महाराज. महाराज प्रताप पाटील, आम्हाला वाटते की बाबा 50 वर्ष सप्ताह आम्ही बघतो की नाही की महाराज. मला वाटते तुम्ही पहिल्या सप्त्यापासून आज 50 वर्ष आहात का. बघा काय भाग्यवान. दिगंबर पाटील आमचे चन्नप्पा पाटील असतील महाराज. तुम्ही बी असेल महाराज नाही का. अशोकप्पा तुम्ही आहात का 50 वर्षापासून. वा 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 वा. बघा महाराज काय भाग्य. 50 वर्ष सप्ताह बघावं आणि आमच्या हातून घडावं महाराज. त्या लोकांचं लय भाग्यमय. किती पुण्यवान असतील ते लोक महाराज. 50 वर्ष हा सप्ताह बघतायत आणि 50 वर्ष हा सप्ताह टिकून ठेवले महाराज. गुरु माऊलींनी सगळ्यात मोठं काम त्यांनी केलं महाराज. आज बऱ्याच गावात 10-20 वर्ष सप्ताह होतात, 5-25 वर्ष सप्ताह होतात महाराज. पण मी आतापर्यंत कुठं ऐकलं नाही प्रताप पाटील 50 वर्ष पूर्ण झालेली. बरेच गावात गेलो महाराज. राजू पाटील तुमच्या कुठं ऐकण्यात असतील पण महाराज बऱ्याच उदगीर लातूर बऱ्याच गावामध्ये गेलो मा कीर्तन करण्यासाठी. पण कुठंच महाराज ऐकायला मिळलं नाही की 50 वर्ष पूर्ण झाले पाटील. पण इथं मला ऐकायला मिळले दिगंबर पाटील 50 वर्ष पूर्ण झाले. आणि त्या 50 वर्षाच्या अगोदर आम्ही नसलो पण महाराज 50व्या वर्षी तरी आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली. आमचं भाग्य आहे महाराज. आमचं भाग्य आहे 50 वर्षाच्या महाराज. सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आमच्यासारख्या पामराला सेवा मिळावी महाराज. एवढं आमचं काहीतरी परमभाग्य आहे. असो महाराज. वर्ष 50वा आहे आणि दिवस दुसरा आहे महाराज. आणि दुसऱ्या दिवसाचं हे कीर्तन सेवा तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी समर्पित करीत असताना प्रप्रथम अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक शाश्वत सुखाचा स्वामी आशुतोष भगवान सदाशिवाच्या मंगलमय चरणावरती साष्टांग प्रणिपात करून या वीरशैव धर्माचे धर्मसंस्थापकाध्य रेणुकादी पंचाचार्य 12व्या शतकातील महामानव क्रांतीचे जनक युग प्रवर्तक विश्वगुरु महात्मा बसवण्णा 16व्या शतकातील संजीवन समाधिराजे मन्मथ माऊली राष्ट्राची माऊली जनसामान्याचे उद्धारक वसुंधरा विधाते राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज अमोदपूरकर यांच्या समाधीस विनम्र अभिवादन करून तथा माझ्या देहाला लाभलेले माझ्या जीवनाचे शिल्पकार षटस्थळ ब्रह्मी परमपूज्य सद्गुरू शिवानंद शिवाचार्य महाराज तमलोरकर यांच्या मंगलमय चरणावरती साष्टांग प्रणिपात करून तथा लिंगैक्य सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराज गडगेकर यांच्याही समाधीस विनम्र अभिवादन करून तथा सद्गुरू लिंगैक्य बसवलिंग शिवाचार्य महाराज तमलोरकर यांच्या महाराज समाधीस या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. तथा शिवकीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित माहेश्वर मूर्ती आदरणीय आमचे संगापाप्पा असतील त्यांच्याही महाराज चरणी नतमस्तक होतो. तथा संप्रदायाचे महाराज नामवंत मंडळ या ठिकाणी आहे. आदरणीय ज्यांनी अख्खा महाराज या संप्रदायामध्ये आयुष्य वेचलं संप्रदायामध्ये महाराज असे असणारे महाराज आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रताप पाटील मलकापूरकर यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून तथा या ठिकाणी महाराज कीर्तनकार व्यासपीठ प्रमुख ज्यांनी गावोगावी सप्ताहाचं महाराज सप्ताह आयोजन नियोजन करतात असे असणारे शुभक्तीपरायण राजेश्वर पाटील कुरडगेकर यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून तथा या ठिकाणी महाराज मंडगीवरून महादराव पाटील या ठिकाणी आलेले आहेत महाराज. खरंच महाराज परमार्थ प्रेमी महाराज निस्वार्थ सेवा करतात. रेणुकाचार्याची यात्रा असेल मन्मस्वामीची यात्रा असेल गावातला असेल आळंदीची यात्रा असेल महाराज कुठलं सोडत नाहीत. गळ्यामध्ये मृदंग टाकायचं महाराज आणि मृदंग वाजवत निघायचं. निस्वार्थ सेवा करतात महाराज. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. माधवराव पाटील यांच्याही महाराज हृदय मंदिरामध्ये स्मरण करून तथा ज्यांनी आप्पाच्या महाराज सानिध्यामध्ये सुंदर असं सेवा देतात आमचे महाराज. लहानपणापासून बघतो प्रताप पाटील आम्ही दिगंबर पाटलांना. काय त्यांच्या गायकामध्ये महाराज कला आहे. एक वैशिष्ट्य वेगळं महाराज. दिगंबर पाटील लघोळकर म्हणल्याच्या नंतर काहीतरी त्यांच्याकडं वेगळं लोक बघितल्या जातात महाराज. काहीतरी गायनाच्या माध्यमातून महाराज खरंच संप्रदायामध्ये पूर्ण आयुष्य
त्यांनी सुद्धा आप्पाच्या सान्निध्यामध्ये रुद्र संगीत रुद्र असेल, कपिलधारचं अनुष्ठान असेल, प्रत्येक कार्यक्रमामध्ये महाराज आवर्जून उपस्थिती लावतात महाराज. खरंच त्यांच्या याच 75 वर्ष पूर्ण झालेत महाराज. आजही त्याने अखंडपणे सेवा करतात महाराज. हेच आमचं भाग्य आहे, हेच महाराज गुरुमाऊलीचा आशीर्वाद आहे, हेच आमचा प्रसाद आहे. आदरणीय आमचे दिगंबर पाटील महाराज यांच्याही हृदय मंदिरामध्ये स्मरण करून, आदरणीय आमचे चन्नप्पा पाटील यांच्याही हृदय मंदिरामध्ये स्मरण करून, संभाजी पाटील ओळख आहे पाटील तसं काय नाही महाराज, धावत्या वेगात संभाजी पाटील महाराज त्यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून, आदरणीय मृदंग वादक कुठले हिबट कधीतरी भेट झाली महाराज आपली, असो महाराजांच्याही हृदय मंदिरामध्ये स्मरण करून, तथा आदरणीय आमचे ज्यांनी अख्खं आयुष्य महाराज खरंच आम्ही लहानपणापासून पाहतो, आदरणीय महाराज रेणुकाचार्याची दिंडी असेल, कपिलधारची यात्रा असेल, निस्वार्थ सेवा ज्याने करतात महाराज आमचे अशोकप्पा हेड्डे यांच्याही हृदय मंदिरामध्ये स्मरण करून, आमचे महाराज रघुनाथप्पा खरंच आनंदानं महाराज कुठेही सप्ताह राहू द्या, निस्वार्थ सेवा त्यांनी सुद्धा महाराज अखंडपणे करतात. रघुनाथ अप्पांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून, आदरणीय आमच्या गावचं भूषण, आमच्या गावचं वैभव, आमचे मार्गदर्शक आदरणीय ज्यांना परवाच महाराज शिवार राष्ट्रीय भूषण पुरस्कार प्राप्त झाला असे असणारे आमचे मार्गदर्शक आमचे खंडेराव मामा बंडकर यांच्याही हृदय मंदिरामध्ये स्मरण करून, तथा आदरणीय आमचे मलकापूरचे इरवंतराव पाटील, स्टेटसमध्ये आम्ही बघत राहतो पाटलांना कधी कधी महाराज, अतिशय सुंदर. खरं तर महाराज मलकापूर गाव म्हणजे संप्रदायाचं गाव आहे महाराज. अगोदरपासून अप्पा ज्या वेळेला महाराज या परिसरात शिवभजन काय दिगंबर पाटील माहीत नव्हतं, आणि एखाद्याला सांगावं की बाबा तुम्ही कीर्तनाची महाराज पंचपदी चालू करा, कोणालाच येत नव्हतं महाराज या आपल्या भागामध्ये. आणि त्या भागामध्ये जर चालू करणारं पंचपदीचं भाग जर कोणतं गाव असेल तर ते मलकापूर आहे महाराज. त्यांच्यासाठी खरंच महाराज भाग्यवान गाव महाराज. आजही त्या गावामध्ये सुंदर रत्न जन्माला आलेत. आमचे गंगाधर दादा असतील, प्रल्हाद दादा असतील, बरेचसे रत्न महाराज त्या ठिकाणी जन्माला आलेत महाराज. काहीतरी आजही महाराज प्रताप पाटलासारखं आहे महाराज. आज लोक कीर्तनात गातात, याच्यापेक्षा भाग्य काय महाराज. असं असणारे आमचे हिरवंतराव पाटील आहेत. तथा महाराज आदरणीय आमचे तळमळीचे कार्यकर्ते महाराज आमचे महेश पाटील करंडे महाराज कुठेही निस्वार्थ सेवा जातात, कुठेही सप्ताह राहू द्या महाराज. त्यांना परमार्थ प्रेमी परमार्थाची आवड आहे, आणि आवड करत 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 कीर्तन ऐकत ऐकत कीर्तनकार झाले महाराज. आणि कोणी शिकवलं नाही, काहीच नाही महाराज. कोणीच कुठल्याच प्रकारचं काय नाही महाराज. नसताना सुद्धा मनामध्ये आशय शुद्ध भाव ज्याचा, देव अंकित तयाचा, असे निस्वार्थ भाव महाराज. आदरणीय आमचे महेशजी पाटील करंडे महाराज यांच्याही हृदय मंदिरामध्ये स्मरण करून उपस्थित महाराज. आदरणीय आज लाईव्हचं कार्यक्रम या ठिकाणी आहे. आदरणीय आमचे आप्पांचं कार्यक्रम म्हणलं महाराज, जिथं जिथं आम्ही घरी बसून पाहतो. आप्पा कुठंही जाऊ द्या महाराज, घरी बसून आम्हाला कळते की आप्पा कुठं येतात महाराज. आणि ते म्हणजे महाराज आमचे आकाश पाटील या ठिकाणी आहेत, गोडफळे महाराज. त्यांच्याही महाराज हृदय मंदिरामध्ये स्मरण करून, तथा ज्या गुरुमाऊलींचं कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी लाभला, करंडे पाटील, आम्ही शून्य होतो महाराज. प्रताप पाटील माझं उदाहरण सांगतो महाराज, बाकीचं सांगत नाही माय. ज्या गुरुमाऊलीची महाराज कृपा आमच्यावर झाली, ज्या गुरुमाऊलीनं महाराज आमच्यावर आशीर्वाद ठेवला, म्हणून मी आज तुमच्यासमोर 4 शब्द बोलू लागलो महाराज. का लोहाने परिसाची धरिली संगती, तेने पूर्वस्थिती पालटली महाराज. लोखंड काय करतो महाराज, लोखंडाची किंमत कधी आहे, ज्या वेळेला लोखंडानं सोन्याची महाराज परिसाची संगती केली तर महाराज जीवनाचं सोनं होतं. आणि आम्ही तुम्ही म्हणजे लोखंड आहोत. ज्या वेळेला आम्ही संताच्या गुरुच्या सान्निध्या संगतीमध्ये जोपर्यंत जात नाहीत महाराज, आणि तोपर्यंत आमचं तुमचं सोनं कधीच होणार आहे का, होणार नाही. त्या पद्धतीचं महाराज आम्ही सुद्धा लोखंड होतो, आणि आमच्या या लोखंडाला गंज लागत होता. त्यावेळेला महाराज गुरुमाऊलीची शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांची आमच्यावर कृपा झाली. आणि आज मी तुमच्यासमोर 4 शब्द जर कोणाचे सांगत असेल तर त्या गुरुमाऊलीचेच आहे. शिवहार. गुरुमाऊलीचे फार मोठे उपकार आपल्यावर आहेत माय. आप्पा गुरुमाऊलीचे फार मोठे उपकार आहेत. आणि जसं राष्ट्रसंतांना महाराज 104 वर्ष कार्य केले, तसं शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊलीचं सुद्धा कार्य आप्पा
तसंच आहे रघुनाथ आप्पा. आणि मला तर वाटतं राष्ट्रसंताची पदवी अहमदपूर आप्पारकराला मिळाली त्यानंतर दुसरे राष्ट्रसंत कोण असतील तर शिवानंद शिवाचार्य महाराज तंबू शिवार. महाराज का म्हणतो आप्पा प्रताप पाटील, का म्हणायचं आहे आम्हाला, तर आज जसं राष्ट्रसंत आप्पांनी प्रत्येक गावात गेले लोकांना जागृत केले महाराज, आणि त्या पद्धतीनं महाराज तमलूरकर आप्पाला आज वेळ आहे का राजू पाटील? हा आहे का हो? एकेका महाराज परवा डायरी बघितलो आप्पांची तर 6 महिने एकही तारीख नाही महाराज, एकही नाही महाराज. एकेका दिवशी 4-4, 5-5 गावं आहेत महाराज. सकाळी 5ला जरी आप्पा उठले तर त्यांच्या मागे व्यायाम करायला आप्पा निघाले तर आप्पाच्या मागे महाराज 50 लोक आज आहेत महाराज. व्यायाम सुद्धा करून देईनात आप्पाला. जेवण तर बाजूलाच राहू द्या महाराज. काय ते गुरुमाऊली महाराज, एवढी ताकद गुरुमाऊलीची आहे. आणि गुरुमाऊलीची महाराज भक्ती, गुरुमाऊलीचं जे कार्य आहे, गुरुमाऊलीचं जे सिद्धी ताकद आहे महाराज, ते आम्हाला आता कळत नाही. माऊली गेल्याच्या नंतर आम्हा तुम्हाला कळतं महाराज. लोक म्हणले राष्ट्रसंत आप्पा असताना महाराज कोणालाच किंमत कळाली नाही महाराज. कळाली का? गेल्यावर म्हणाले महाराज चांगले होते, महान होते, ज्ञानी होते. आणि ते राष्ट्रसंत म्हणजे आपले तमलूरकर आप्पा आहेत. आणि त्यांना महाराज आता स्वतः जवळून ओळखून घ्या आणि जीवाचं कल्याण करा, त्यांच्या संगतीत जा. लोक म्हणतात महाराज पैसे घेतात, महाराज पैसे घेत नाहीत, ते कार्य करून दाखवतात. मला दाखवा, तुम्ही अहमदपूर आप्पाचा असेल, गडगेकर आप्पाचा असेल, कुठल्याही महाराजांचा असेल आप्पा, आज आपण कपिलधारला जर गेलो राहण्याची व्यवस्था आहे का हो? आहे का पाटील? आज एवढं भव्य दिव्य महाराज, आज कपिलधारला एवढा मोठा भव्य दिव्य त्यांनी मठ बांधून ठेवला. कोणासाठी? रघुनाथ आप्पा. कोणासाठी बांधला? आमच्या तुमच्यासाठी. आणि आपण गेलो अन्नदानासाठी कपिलधारला तर विचारतो तमलूरचं आप्पाचं मठ कुठं आहे? कधी विचारतो? जेवायचं म्हणले की तमलूरचं आप्पाचं, राहायचं म्हणले की तमलूरचं आप्पाचं, आणि महागी टिंगल करायचं की तमलूरचे आप्पा पैसे घेतात. महाराज हे सोडून टाका, आप्पाच्या सानिध्यात या आणि बघा आप्पा काय करतात. आणि आमच्यासारख्या जवळ तर महाराज एवढा आम्ही आमच्या घरी नेतो, 1 रुपये न घेता निस्वार्थ सेवा गुरुमाऊली करतात महाराज. आणि आपल्यामधले जे भवरोग आहेत ते दूर करतात. कुठलेही व्याधी आधी असो महाराज, रोगराई असो, सगळे महाराज आपण दूर करतो. काम पडलं की नाव घेतो गुरुमाऊलीचं. आणि बाकीच्या वेळेला महाराज आपण काय करतो? दुसऱ्या संतांचं महाराज विचार करतो. म्हणून तुम्हाला सांगायचं आहे, गुरुमाऊली महाराज थोर आहेत, महान आहेत, भारी आहेत. आणि गुरुमाऊलीच्या सान्निध्यामध्ये राहून जीवाचं कल्याण करा, मी एवढं तुम्हाला सांगतो. शिवार महाराज अखंड शिवनाम सप्त्याचा आज दुसरा दिवस आहे. आणि दुसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग वीरशैव संप्रदायातील संतश्रेष्ठ शिवदास माऊलीचा अभंग आहे आप्पा. प्रत्येकाला पाठ आहे, शिवपाठातला अभंग आहे महाराज, सगळ्याला पाठ आहे महाराज. सोपा अभंग आहे. माऊली म्हणतात की बाबा जन्माला आलो आम्ही, तुम्ही भाग्यवान आहोत. बघा कसं भाग्यवान आहोत आप्पा. ज्या देशामध्ये आपण जन्माला आलो महाराज, आणि आपला जर जन्म पाकिस्तानमध्ये झाला असता, भजन कळालं असतं अशोकप्पा, ग्रंथ कळाले असते, ज्ञानेश्वरी कळाली असती, गुरुमाऊली भेटले असते. नाही महाराज, संतांनी सांगितलं पुण्यवंत तोची देश, 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 पुण्यवंत तोची देश,
सांगितलं महाराज. आपण कुठं जन्माला आलो? पुण्यवंत तोची देश केला वास शिवभक्ती महाराज. या पावन आणि पुनीत देशामध्ये जन्माला आलो म्हणून महाराज आम्ही तुम्ही भाग्यवान आहोत. तुम्ही म्हणसाल महाराज का पुण्यवान आहोत, का शिवभक्तांच्या आपण या देशामध्ये जन्माला आलो महाराज? बेस कमी कर. सांगायचं म्हणल्याच्या नंतर महाराज का पुण्यवंत देश आहे राजू पाटील? कारण इथं 12 ज्योतिर्लिंग कोणत्या देशात आहेत आपा? भारत देशात आहे. 4 धाम कुठं आहेत? भारत देशात आहेत महाराज. मनमथ स्वामी कुठं आहे? भारत देशात आहे. पंढरपूर कुठं आहे? भारत देशात आहे. आणि साधू संतांचा देश म्हणून पुण्यवंत संत म्हणतात पुण्यवंत देशामध्ये आपण जन्माला आलो. एवढंच नाही महाराज, पुण्यवंत देशामध्ये जन्माला आलो आणि ज्या कुळात जन्माला आलो महाराज, कुळ ते पवित्र वीर शैव वंशी पावन जगासी करीतसे. कोणत्या कुळात जन्माला आलो महाराज? ज्या कुळाला महाराज भले भले लोक महाराज कुठलाही धर्म सांगा आपा, कोणतं धर्म आहे एवढं श्रेष्ठ महाराज? वीरशैव लिंगायत कोणतं धर्म आहे? या धर्मामध्ये संतांनी सांगितलं महाराज, जन्मादी लिंग गर्भाशी धारण प्रभू पंचानन सका माझा. महाराज कोणत्या धर्मात आहे आपा? कोणत्या संप्रदायात आहे? कोणत्या जातीत आहे? कुठं आहे महाराज? हा, जन्मनाच्या आईच्या गरोदर अगोदर महाराज आईच्या पोटामध्ये लेकरू आहे आणि 8व्या महिन्यात आईच्या दंडाला लिंग बांधलं जातं महाराज. किती पवित्र कुळ आहे, किती भाग्यवान आम्ही तुम्ही आहोत महाराज. एवढंच नाही महाराज, 8व्या वर्षी दीक्षा संस्कार सांगितले महाराज आपल्या धर्मात. कितव्या वर्षी? 8व्या वर्षी दीक्षा. पण आम्ही तुम्ही 8 झाले काय 60 झाले काय? लोक घ्यायला तयार आहेत का आपा? दीक्षा घ्यायला तयार आहेत का? अजिबात नाही महाराज. आम्ही तुम्ही दीक्षा म्हणलं कोण घ्यावा महाराज? पण सगळ्यात सांगतो महाराज, जगाचा मालक आपल्या हृदयावर आहे. कुठं आहे? हृदयावर आहे. इष्टलिंग हृदयावर आहे. आणि आम्ही तुम्ही महाराज नको ते साधनं करू लागलो, नको ते उपवास करू लागलो महाराज. पण जगाचा मालक लिंग आपल्या हृदयावर आहे आणि त्याला लोटा जल घालना चलो, मंदिरात जाऊन लोटा घालालो महाराज. अप्पा काय फायदा आहे का हो? मंदिरात किती जरी आपल्या लिंगाला हृदयावरच्या दीक्षा झालेल्या लिंगाला जर पाणी नसेल, तुम्ही कितीही महादेवाला जा आणि कितीही काही करा महाराज, त्याचा काहीच फायदा होत नाही महाराज. आणि आम्ही तुम्ही बघा प्रताप पाटील, कोणीतरी म्हणावं पैसे देता म्हणले की लोक लिंग घालतात. अशोक पप्पा घालतात की नाही? परवा एक असं झालं महाराज, एका गावात कलेक्टर आला. कलेक्टर आपा कलेक्टर आला, असं सप्ताह चालू होतं. कलेक्टर माईकमध्ये बोलू लागला महाराज, सांगू लागला, ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे, ज्याच्या कपाळाला भस्म आहे, ज्याच्या घरात शिवपाठ आहे, अशा व्यक्तीला महिन्याला सरकार 10,000 देणार आहे म्हणलं. राजू पाटील किती आहे? 10,000 देणार आहे म्हणलं महाराज. मंडपात जेवढे होते 50 लोक तेवढे हुशार झाले. बाहेर महाराज गावातून ऐकू गेलेले लोक, घरी असलेले सुद्धा महाराज मंडपात येऊन बसले. प्रताप पाटील कशासाठी? आता महिन्याला 10,000 फुकट महाराज. आतापर्यंत 60 वय झालं पण कधी लिंग घातला नाही आपा, कधी कपाळाला भस्म लावला नाही. ह्याला शिवपाठ माहीत नाही, ग्रंथ माहीत नाही. कारण आता पैसे द्यायला लोक म्हणले की महाराज सगळेजण महाराज आप्पाच्या मठात येऊन बसले. कोणता महाराज होय सांगा महिन्याला 10,000 देणार आहे आप्पा? सगळे आले. कलेक्टरनं सांगितलं 3 दिवसाचं कालावधी आहे. 3 दिवसाच्या मध्ये गळ्यात लिंग, कपाळाला भस्म, हातात शिवपाठ राहिलं, महिन्याला 10,000 रुपये देणार आहे सरकार म्हणल्याबरोबर महाराज गावातले लोक दुसऱ्या दिवशी ट्रक बांधले. यशवंतराव पाटील ट्रक बांधले, गावातलं गाव भरलं. गेले कपिलधारला जाऊन सगळे लिंग घेतले, भस्म घेतले, शिवपाठ घेतले, सगळं घेतलं महाराज. घेऊन तिथले लोक परेशान झाले. महाराज कोणता सांगलाय की बरं आहे म्हणले आपा? बघा, पैसे दिले की गळ्यात लिंग घालायचं, पैसे नाही म्हणले की खुटीला अडकून टाकायचं. हे परंपरा आपली आहे महाराज. लोक घेतले, भस्म घेतले, लिंग घेतले, प्रत्येकानं 5-5 हजार खर्च केलं. 5-5 हजार खर्च करून महाराज तमलूरला आले. तमलूरला आल्याच्या नंतर 3 दिवसाची कालावधी होती. 3 दिवस संपले. कलेक्टर गावात आला. लोक सगळे महाराज, गाव समजा शिवमय झालं. जिकडी बघा तिकडी कपाळाला भस्म, जिकडी बघा तिकडी गळ्यामध्ये लिंग महाराज, प्रत्येकाच्या हातात शिवपाठ महाराज. सगळे घेऊन आले, मंडपात बसले. म्हातारे काही 80 वर्षाचे होते ते लोक म्हणू लागले, कलेक्टर कधी येते की आमच्या अकाउंटला पैसे कधी टाकते की आप्पा?
हां लोकाला पैसे पाहिजे, कोणी गाव मरू दे तिकडं पण ह्याला पैसे द्यावं. हां आप्पा गाव महाराज सगळे आले, कलेक्टर आलं. आल्याच्या नंतर महाराज कलेक्टरनं म्हणलं, महाराज काल जे मी या ठिकाणी तुमच्या गावात बोललेलो होतो ते महाराज आज रद्द झालं म्हणलं. आता हो महाराज काय झालं? काल म्हणलो होतो बरोबर होय, अवा अनावधानानं झालं आणि आज महाराज वरून आदेश निघालं की कुणालाच 1 रुपये भेटणार नाही म्हणलं महाराज. आता म्हातारे लोक उठले, महाराज म्हणू लागले, तुझ्यानं होईना ते कशाला म्हणलास? आतापर्यंत भस्म लावल्या नाही, कधी बाटल्या नाही, कधी लिंग घातल्या नाही, कधीच महाराज शिवपाठ ह्या तोंडानं म्हणल्या नाही. लिंगायतामध्ये जन्माला आल्या पण कधी लिंग म्हणून माहीत नव्हतं. महाराजानं बकळ सांगले पण कधी अंगावर घातल्या नाही. तू पैसे देतो म्हणलास म्हणून घातल्या. ही आमची भक्ती आहे. पण संत म्हणतात काय म्हणावे तुम्हाला, काय म्हणावे तुम्हाला, काय म्हणावे तुम्हाला, काय म्हणावे तुम्हाला, काय म्हणावे तुम्हाला. वा टाळ्या वाजवा महाराज. बघा संतांनी सांगितले महाराज काय म्हणावे तुम्हाला आणि कैसे ऐसे मूड झाला. महाराज कधी आपण देवानं एवढं शरीर आपल्याला दिलं महाराज, एक एक अवयवाचा विचार करा. एखादा डोळा गेला तर महाराज किती पैसे लागते तो आप्पा, एखादा हात गेला, पाय गेला, किती पैसे लागते. आणि देवानं आपल्याला एवढं चांगलं सुंदर शरीर दिलं तर महाराज आपण तरी सुद्धा देवाचं भजन करत नाही आप्पा. देवालाच नावं ठेवतात महाराज. एक 10 रुपयाचं नारळ फोडतात आणि देवाला नको नको ते मागतात. राजू पाटील हां माझं लग्न होऊ दे, लग्न होते महाराज पण अगोदर धर्मानं वागलं तर लग्न होईल आप्पा. गळ्यात रुद्राक्षाची माळ, लिंगाची पूजा करा. आज लोक महाराज त्या महाराजांना सांगितलं प्रदीपजी मिश्रान आप्पा तोरणे पाटील 1 लोटा जल घाला तुमचे सगळे समस्या दूर होतात. हे परवा आलं पण आमच्या राष्ट्रसंतानं आमच्या महाराज बसवलिंग महाराजानं अगोदरपासून महाराज आपल्या हृदयावर हातावर इष्टलिंग दिलं महाराज. ते लोटा कळालं का? तेव्हा जर लोटा घालावं लावलं असता पण तेव्हा जर लोटा घालला असतं, आता घालायची वेळ आली नसती महाराज. त्या प्रदीपजी मिश्रानं सांगितलं परवा नांदेडच्या कथेमध्ये, वीरशैव लिंगायत धर्म किती श्रेष्ठ आहे महाराज, किती श्रेष्ठ आहे. तेव्हा लोकांचे डोळे उघडले, तेव्हा लोक महाराज आप्पाजवळ जाऊ लागले, दीक्षा द्या, दीक्षा द्या, दीक्षा द्या. महाराज आम्ही तुम्ही नाही महाराज. बघा ब्रह्मा विष्णूनी सुद्धा महाराज त्यांच्या दोघात वाद झाला. ब्रह्म म्हणू लागला मी मोठा आहे, विष्णू म्हणू लागला मी मोठा आहे. गेले कोणाकडं? भगवान शिवाकडं. शिवाला म्हणले कोण मोठा आहे सांगा. शिवानं म्हणलं महाराज एक काम करा. काय करा? एक स्तंभ पुरलं महाराज दोघाच्या मध्ये, ब्रह्माच्या विष्णूच्या. आणि ब्रह्मानं सांगितलं तुम्ही जा खाली कुठंपर्यंत शेवट पाहून या, मग तो खरा श्रेष्ठ आहे, तो महान आहे. आणि वर विष्णूला सांगितलं तुम्ही जाऊन वर पहा कुठंपर्यंत आहे सुरुवात त्याची, कुठंपर्यंत या स्तंभाची. दोघं बी शोधायला गेले महाराज. दोघं शोधण्यासाठी गेले, कितीतरी अनंत युग संपले महाराज, पण त्या स्तंभाची महाराज अजूनही पता लागलं नाही महाराज. मग ते दोघांनीही भगवान शंकराला आले आणि शरण गेले महाराज. मग त्यावेळेला भगवान शिवानं काय केलं? दीक्षा दिली महाराज. कोणाला? विष्णूला आणि ब्रह्मदेवाला. प्रमाण आहे लिंग पूजन सर्वासी ब्रह्मा विष्णूच्या रुद्रासी. कोणाला? आम्हा तुम्हाला नाही. लिंग पूजा शिवभक्ती आजपासून आहे, अति प्राचीन आहे. आणि आपण त्या कुळात जन्मलो, वीरशैव कुळात. 8व्या महिन्यात जन्माआधी लिंग आपण महाराज जन्मण्याच्या अगोदर आईच्या दंडाला लिंग बांधलं जातं. 8व्या वर्षी दीक्षा संस्कार दिले जातात. तरी आम्ही तुम्ही महाराज लिंगाची भक्ती करतो का हो?
अजिबात महाराज लिंगाची भक्ती आम्ही तुम्ही करत नाही. पण ज्या लोकांनी त्या देवाची, तुम्ही आम्ही नाही, ब्रह्मानी भक्ती केली, विष्णूनी भक्ती केली, सगळ्यांनी महाराज त्या देवाची भक्ती केली. असा हा महान महाराज ज्या कुळात आपण जन्माला आलो. अजून एक सांगतो महाराज, शिवभक्त म्हणून जन्माला येण्यासाठी कितीतरी पुण्य करावं लागतं पाटील. किती? कोटी पुण्याचे पर्वत. म्हणून झालो शिवभक्त. एक दोन नाही महाराज, शिवभक्त म्हणून जन्माला येण्यासाठी कोटी पुण्य करावं लागतं. आणि आम्ही तुम्ही ते कोटी पुण्य केलं, शिवभक्त म्हणून जन्माला आलो, शिवकुळात जन्माला आलो. पण महाराज म्हणून फायदा नाही, सांगून फायदा नाही, ते आचरण करावं लागतं. गुरुची सेवा करावं लागतं, लिंगाची सेवा करावं लागतं. तेव्हा महाराज कुळ पवित्र आहे, तेव्हा महान आहे, तेव्हा भारी आहे. नाहीतर महाराज 50 लाखाची गाडी घेतला म्हण, उकंड्यावर लावून ठेवला म्हण, अप्पा काय फायदा आहे का? पेट्रोलसाठी बाहेरच काढला नाही मनमाय. तसं आमचं तुमचं तसं होऊ लागलंय महाराज. जन्माला आलो कुळात, भारी कुळ आहे, पवित्र कुळ आहे, सांगून घेऊ लागलो, लिंग आहे, सगळं आहे. मग ते शिवभक्तीच आम्ही तुम्ही नाही केलं, दुसऱ्या लोकाची उपासना साधना आम्ही तुम्ही करू लागलो महाराज. एका बाईनं तर महाराज परवा उदगीरला गेलो राजू पाटील, एका बाईनं काय केली, लिंग पूजा कुठं आहे की तिची महाराज, दरवाजाच्या सगळ्या गणपतीची पूजा करत बसली माय. आणि घरात 6 दरवाजे होते, 6 दरवाजे बघितलं प्रताप पाटील तर एका बी दरवाजावर गणपती दिसना चालला. कशी भक्ती असेल? एवढं येडं कसं असेल? दरवाजातले गणपती हिला प्रसन्न होईल आप्पा? सिमेंटवरचं ते स्टाईलवरचं गणपती प्रसन्न होईल आप्पा? आपलं जे लिंग आहे, लिंग कुठं आहे माय? खुटीला आहे. पूजा कशाची करलाली? दरवाजाची करला. या पूजा तुमची काय पूजा आहे? हे पूजा तुमची. संतांनी सांगितलं कुळात जन्मलो आणि शिवभक्त म्हणून जन्माला आलो. आणि शिवभक्ती जर नाही केला आप्पा तर माऊली काय होते पहिल्या चरणात? शिवभक्ती विना केले जे सत्कर्म, शिवभक्ती विना केले जे सत्कर्म, शिवभक्ती विना केलेले सत्कर्म. शिवभक्ती विना केलेले सत्कर्म. शिवभक्ती
लागले महाराज. काय शिवभक्त म्हणून जन्माला आलो राजू पाटील. जर शिवभक्ती नाही केलं तर काय होते? माऊली म्हणतात शिवभक्ती विन केले जे सत्कर्म तरी ते दुष्कर्म होय पहा. माऊली म्हणतात की बाबा शिवभक्ताला जर सोडलं महाराज, सत्कर्म जरी केलं तर ते दुष्कर्म होते महाराज. आणि आम्ही तुम्ही काय करू लागलो? दीक्षा घेऊ लागलो. दीक्षा घ्यायच्यापर्यंत शिव शिव म्हणू लागलो आणि दीक्षा घरी जाऊन घेतलं आप्पा, लिंग खुटीला ठेवलं, झालं आता आपलं महाराज. नको ते साधन आपण करू लागलो महाराज. माऊली म्हणतात तुम्ही शिवाला जर सोडलं महाराज, कुठलीही भक्ती करा ते दुष्कर्म झाल्याशिवाय राहणार नाही. अजून एक, शिवाला धरून जर तुम्ही दुष्कर्म जरी केलं तर ते सत्कर्म होतात महाराज. बघा असे बरेच उदाहरण आपल्या जवळ आहेत महाराज. काढा 11वा अध्याय महाराज शिवलीला अमृतसमय. वेश्या असूनी पतिव्रता. काय होती? वेश्या होती, कर्म वाईट होते, पण पतिव्रता होती. का? शिवरात्र कधी सोडली नाही, प्रदोष कधी सोडला नाही, सोमवार कधी सोडलं नाही, पण वेश्या होती माय, वाईट कर्म होते, पण शिवाची भक्ती कधी सोडली नाही महाराज. सोडली का? आणि भगवान शिवानं तिला लिंग दिलं आणि वेश्या आहे, कर्म वाईट आहे, बघावं हिची खरी भक्ती आहे काय. नाहीतर आजच्या कलियुगामध्ये महाराज उगा भगवे कपडे घालालेत काही लोक अपा, उगा कपडे भगवे लोक बघले की शिव शिव म्हणायचं महाराज. प्रमाण दिलं संतांनी, वर वर दावी शिवाचार परी अंतरी अनाचार महाराज. उगा कपडे भग लावायचं, इबीचे पट्टे वळायचं, टप्पू लिंग ठेवायचं, शरणात शरणात म्हणायचं. आप्पा मंडपात आली की इकडं तिकडं लोकांचे निंद्या करायचं, लोकांचे धुरे हाणायचं, चोऱ्या करायचं. तिकडं मंडपात आलं शरणात आप्पा, शरणा 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 महाराज. ही भक्ती आपली, पण देवाला ही भक्ती जमते का आप्पा? सगळं कळतं तिथं महाराज. पण त्या महानंदा महाराज अत्यंत भक्तिवान होती, वेश्या होती, पण महाराज भक्ती होती, विश्वास होता देवाबद्दल. आणि आम्ही तुम्ही लिंग पूजा करतो, लिंगाला धोंडा म्हणतो प्रताप पाटील आपण, धोंडा. पण संत म्हणतात लिंग म्हणे धोंडा, लिंग म्हणे धोंडा धोंडा. ओ लिंग म्हणे धोंडा धोंडा. लिंग म्हणे धोंडा धोंडा. लिंग म्हणे धोंडा धोंडा. किडे पडो त्याच्या तोंडा. किडे पडो त्याच्या दांडा. लिंग म्हणे धोंडा धोंडा. जय हो. लिंग म्हणे धोंडा धोंडा. लिंग म्हणे धोंडा धोंडा. लिंग म्हणे धोंडा धोंडा. महाराज काय म्हणतो आप्पा आपण? लिंगाला धोंडा म्हणतो. माय धोंडा म्हणल्यावर देव भेटल का आप्पा? अहो त्या लिंगाला महाराज गुरुमाऊलीनं रुद्राभिषेक करून मंत्र करून महाराज आपल्या हातामध्ये प्रतिष्ठित करतात, त्याच्यामध्ये जीव आणतात त्या लिंगामध्ये. आणि आम्ही तुम्ही महाराज त्याला पूजा करताना किती बार खाली पाडतो की किती बार हातात घेतो. काय भक्ती आहे माहिती आहे? ती भक्ती आमची. आपलं जर लेकरू हातातून पडलं तर किती लढता आपण, किती शिवा देता. ते म्हणजे जगाचा मालक आहे आणि ते भक्ती केली अक्का महादेवीनं महाराज. म्हणून देव तिच्या घरी गेला महाराज. आणि आम्ही तुम्ही किती लिंग बदलतो वर्षातून आम्हालाच माहीत नाही आप्पा. बदलतो की नाही? शिवरात्रीला काढलं लिंग, पुढच्या शिवरात्रीलाच महाराज आपण लिंग पूजन करतो. मग सुखाची प्राप्ती होईल का? संतांनी माऊली शिवदास माऊली म्हणतात शिवभक्ती विन केले जे सत्कर्म तरी ते दुष्कर्म होय पहा. शिवभक्तीला सोडून जर महाराज कुठलंही कार्य तुम्ही केलं त्याचं दुष्कर्मच होणार महाराज, दुष्कर्मच होणार. पण महाराज त्या महानंदेनं वाईट कर्म केली पण कधी शिवाला विसरली
नाही महाराज. आणि तिच्याजवळ भगवान शंकरानं लिंग दिलं आणि तिच्या घरी कुकुट मरकड 2 प्राणी होते आणि ते लिंग महाराज नृत्य घरात नाचण्याच्या शाळेत लिंग ठेवली महानंदेनं. आणि भगवान शंकरानं रात्रीच्या 12 वाजता बघावीची भक्ती खरी आहे का, परीक्षा खरी आहे का. 12 महाराज त्या जिथं लिंग होतं त्या लिंगाच्या जागेवर त्या घराला भगवान शंकरानं आग लावलं. आग लावल्याच्या नंतर महाराज आग लागलं, आग पेटलं, गावातले लोक उठले, कुकुट मरकट प्राणी सोडून दिले, महानंदाला जागे केले. उठ महानंदा, तुझं लिंग जळून चाललंय. महाराज बघा काय भक्ती त्या महानंदेची. उठल्याबरोबर महानंदानं काय म्हणावं, आप्पा काय म्हणावं, माझं घर जळालं म्हणावं, माझं पैसे जळाले म्हणावं, माझं धान्य जळालं म्हणावं. महानंदेच्या तोंडातून शब्द निघाला, माझा लिंग जतन आहे की नाही महाराज. बघा. आणि आम्ही तुम्ही काय करतो माय, गावातलं मंदिर जळून गेलं तर गेलं, सुमसायली निमगे यान माडत आज म्हणतो आपण, म्हणतो की नाही. मनेद मंकोरी ऊर्दग्यान मनशेर इल्ला ना निवे भाळ बहादूर होणदिरे राजू पाटील. गाव जळून जाऊ दे, तिकडं मंदिर जळून जाऊ दे, आपण जात नाही महाराज. पण महानंदाची एक निष्ठा भक्ती होती. उठल्याबरोबर म्हणली माझं लिंग जतन आहे की नाही म्हणल्याबरोबर महाराज लोक उठिले, बघ तुझं लिंग जळून चाललंय. मग काय करावं, आम्ही तुम्ही राहिलो तर जळालेलं बघत बसत होतो. पण महानंदेनं काय केले, उडी घातली निशंक ओम नमः शिवाय म्हणून. महाराज कशात उडी घातली, माय अग्नीमधील उडी घातली. माझं लिंग जर जळत असेल तर मी राहून काय फायदा नाही म्हणून तिनं सुद्धा त्या अग्नीमध्ये उडी घातली ओम नमः शिवाय म्हणून. महाराज त्यावेळेला भगवान शंकरानं येऊन तिला साक्षात दर्शन दिलं. महाराज ही भक्ती अहो विश्वासाचे पोटी लाभ हो एवढा लाभ होणार आहे, पण विश्वास अगोदर. आणि आम्ही तुम्ही महाराज तात्पुरता विचार करतो. आणि भगवान शिवाची आराधना एवढी श्रेष्ठ आहे, जगात श्रेष्ठ आहे. आम्ही तुम्ही नाही. रावणानं कोणाची भक्ती केली, आपा शिवाची भक्ती केली. भस्मासुरानं कोणाची भक्ती केली, शिवाची भक्ती केली. पांडुरंगानं कोणाची भक्ती केली, शिवा वाचून आहे कोण, विठ्ठल मस्तकी शिवजा. अरे आम्ही तुम्ही नाही, आम्ही तर कुळा जन्माला आलो. ज्या लोकांनी आलं नाही ते मस्तकावर धारण केले. महाराज ज्ञानेश्वर माऊली आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव सिद्धेश्वर महाराज. सगळ्या देवदेवतांनी भजन केलं, देवाची पूजा केली, शिवाची भक्ती केली. पण आम्ही तुम्ही जन्माला आलो, शिवभक्त म्हणून जन्माला आलो. आम्ही तुम्ही देवाचं नाव घेतलं नाही. पण संत म्हणतात शिवभक्ताच्या कुळी जन्मोनी करंटा. शिवभक्ताचे कुळी जन्मोनी करंटा. शिवभक्ताचे कुळी जन्मोनी करंटा. शिवभक्ताचे कुळी जन्मोनी करंटा. शिवभक्ताचे कुळी जन्मोनी करंटा. न भजे स्वरटा शंकरासी. न भजे स्वरटा शंकरासी. न भजे स्वरटा शंकरासी. न भजे स्वरटा शंकरासी. शिवभक्ताच्या कुळे जन्मोने करंटा. शिवभक्ताच्या कुळे जन्मोने करंटा. शंकराशी न भजे चोराटा शंकराशी. शिवभक्ताचे कुळे जन्मोनी करंटा. शिवभक्ताचे कुळे जन्मोनी करंटा. शिवभक्ताचे कुळे जन्मोनी करंटा. संतांनी काय म्हणलं, आपा जन्मालो शिवभक्ताच्या कुळी जन्मुनी करंटा. न भजे चोरटा शंकराशी. आपा चोर आहे म्हणले, चोर महाराज जन्माला आला शिवभक्ताच्या कुळात आणि शिवभक्ती सोडून दिलं. महाराज देवाचं नामचिंतन सोडून दिलं. नामस्मरण गळ्यात लिंग नाही काही नाही, नको ते साधन करू लागलो. अजून एक सांगतो महाराज, कितीही कमाई करा राजू पाटील,
कितीही कमाई करा, किती सोनं कमवा, किती पैसे कमवा, किती घरं बांधा, किती बंगले बांधा, शेवटच्या क्षणामध्ये महाराज आपण मेल्याच्या नंतर वीरशैव कुळामध्ये काय देतात हातावर? हा? दुसरं काय घेणार आहो आपण? आपा घेणार आहो? मग एवढं सगळं आपल्याला माहीत आहे. कोरोना आलं, कोरोनासारख्या काळामध्ये मंदिरं बंद झाले, मस्जिदं बंद झाले, चर्च बंद झाले, पण ज्याच्या गळ्यात लिंग होता त्याची भक्ती कधीच बंद झाली का? आपण अजिबात झाली नाही. अशी महान भक्ती आहे, ते म्हणजे शिवभक्ती आहे महाराज. आणि ते लिंग महाराज आपण सोबत जन्मण्याच्या अगोदर सोबत आपले आहे, आणि मेल्यावर सुद्धा आपल्याला लिंगच घेऊन जायचं आहे. आणि हे ज्याला कळालं महाराज त्याचं जीवन धन्य झालं. म्हणून चला महाराज धन्य झालं. आणि महाराज जन्माला आलो, शिवभक्त सगळं आलो, पण त्या शिवाचं नाव नाही, काहीच नाही महाराज. दुसरे कुठलेही साधन करा महाराज. रावणानं काय केलं? आत्मलिंग प्राप्तीसाठी महाराज काय केलं? शिवाची भक्ती केली, कठोर तपश्चर्या केलं, मग नंतर गर्व आलं, अहंकार आलं, सगळं महाराज गेलं. काय केलं? शिवाला सोडलं, सत्कर्म केला तरी त्याचे दुष्कर्म झाले. भस्मासुराला वरदान दिलं देवानं भस्म करायचा, पण त्यानं काय केलं महाराज? शिवाला सोडलं, त्याच्या पाठीमागी लागलं की नाही? मग काय झालं? शिवभक्ती सोडली की काय झालं? दुष्कर्म झाले महाराज. आणि जो कोणी व्यक्ती शिवभक्तामध्ये जन्माला येऊन, कुळा जन्माला येऊन जर शिवभक्ती नाही केली त्याचं दुष्कर्म होणार. आणि शिवाला महाराज ज्यांनी कोणी सोडलं आणि सत्कर्म केलं त्याचा परिणाम काय झाला माऊली? दुसऱ्या चरणात दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, 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 शिरछेद झाला तयाचा की, शिरछेद झाला तयाचा की, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरछेद झाला की, शिरछेद झाला की, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, 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 शिरछेद झाला दयाचा के, शिरछेद झाला दयाचा के, शिरछेद झाला दयाचा, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरछेद झाला तयाचा की, शिरछेद झाला तयाचा की, शिरछेद झाला तयाचा तयाचा. शिवदास माऊली म्हणतात की बाबा ज्यांनी कोणी महाराज शिवभक्ती सोडली, सत्कर्म जरी केलं त्याचं काय होतं? माऊली म्हणतात दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला आणि शिरछेद झाला तयाचा की. महाराज दक्ष प्रजापती राजा कोण होता माहित आहे का आपा तुम्हाला? ब्रह्माचा मुलगा म्हणजे दक्ष प्रजापती राजा होता महाराज. कोणाचा मुलगा? ब्रह्माचा मुलगा महाराज. आणि दक्ष प्रजापतीची मुलगी कोण होती? पार्वती माता त्याची मुलगी होती महाराज. आणि जावय भगवान शिव परमात्मा दक्ष प्रजापती राजाचे जावय होते महाराज. एका दिवशी काय झालं महाराज? दक्ष प्रजापती राजानं महाराज एक मोठी बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये महाराज ब्रह्मा विष्णू गण गंधर्व देव सगळे आले.
आल्याच्या नंतर भगवान परमात्मा शिवही त्या ठिकाणी गेले. गेल्याच्या नंतर महाराज सगळ्यांनी त्या दक्ष प्रजापती राजाला नमस्कार केलं, पण शिवानं मात्र त्याला नमस्कार केलं नाही महाराज. मग त्या दक्ष प्रजापती राजाला राग आला, जावई मजा असून महाराज मला नमस्कार केला नाही, आता काय कराव? शिवाचा अपमान कराव, शिवाचं अपमान कराव. मग काय कराव? मग त्यानं काय केलं महाराज, 10-15 दिवस ओलांडल्याच्या नंतर महाराज अजून एक मीटिंग घेतली आणि सांगितलं आपल्याला एक मोठं महान यज्ञ करायचं आहे, आणि यज्ञ करायचं आहे पण शिवाला बोलवायचं नाही महाराज. शिवाला सोडलं महाराज, त्याचं दुष्कर्म झालं म्हणून चला. आणि त्या दक्ष प्रजापती राजानं ब्रह्माला, विष्णूला, इंद्राला, गण, गंधर्व, देव सगळ्या लोकांना बोलवलं, पण भगवान शिवाला मात्र सोडून टाकलं महाराज. कणखर क्षेत्र होतं, त्या कणखर क्षेत्रामध्ये मोठं यज्ञाचं नियोजन लावलं, सगळ्याला निमंत्रण देण्यात आलं, पण भगवान शिवाला मात्र निमंत्रण दिलं नाही महाराज. का दिलं नाही? भगवान शिवानं मला नमस्कार केला नाही, त्याचा अपमान कसं करावं याच्याकरता निमंत्रण दिलं नाही महाराज. मग सगळे देवदेवता त्या यज्ञासाठी निघाले. निघत असताना चंद्रदेव, त्यांची भार्या रोहिणी, दोघं महाराज येत असताना पार्वती मातेचे 2 महाराज मैत्रिण्या होते, जया आणि विजया. त्यांनी बघितलं, नटून थटून तुम्ही कुठं जाता? रोहिणी मातेला विचारलं. रोहिणी माता म्हणतात की बाबा दक्ष प्रजापती राजानं मोठं यज्ञ ठेवलं, त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना देवी देवतांना निमंत्रण आहे, आम्ही त्या ठिकाणी चाललो. मग त्या ठिकाणी महाराज जया आणि विजया पार्वती मातेच्या सख्या मैत्रिणी होत्या. त्यांनी म्हटलं महाराज मुलगी असणारी पार्वती मातेला निमंत्रण नाही. त्या ठिकाणी जया विजया पार्वती मातेकडे गेलं, सांगितलं माते सगळे देव देवता, रोहिणी माता, चंद्र, सूर्य, इंद्र सगळे देव देवता दक्षाच्या कार्यक्रमाला जात आहेत, मोठं महान यज्ञ त्या ठिकाणी आहे, तुम्हाला विसरलं तुमच्या वडिलांनी. मग त्यावेळेला माता पार्वतीनं भगवान शंकराकडे गेले, शंकराला विचारले देवा बाबाचं निमंत्रण तुम्हाला आलं नाही का? नाही. मग काय होईना, घाई गडबडीमध्ये तुम्हाला सांगले नसतील. बघा पार्वती मातेनं भगवान शंकराला सांगू लागली, काय माता गडबडीमध्ये महाराज राहिला असेल तुम्हाला निमंत्रण देण्यासाठी, माझ्याकडून काय करा, तुम्ही जावई आहात म्हणून माझ्यासोबत चला म्हणली महाराज. पण भगवान शंकरानं सांगितलं मी काय तुमच्यासोबत येणार नाही महाराज, कारण त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, माझा अपमान त्यांनी केला, मी येत नाही. तुम्हाला जर जायचं असेल नंदी घ्या, नंदीवर बसा, काही गणांना घ्या, त्या दक्ष प्रजापतीच्या यज्ञासाठी तुम्ही जा महाराज. त्या ठिकाणी पार्वती माता नंदीवर बसल्या, काही गणांना घेतलं, दक्ष प्रजापतीचं यज्ञ चालू झालं. यज्ञाजवळ पार्वती माता गेल्याच्या नंतर महाराज पार्वती मातेच्या आईनं मान सन्मान केला, पार्वती मातेचं आतमध्ये बोलवलं. दक्ष प्रजापती राजा यज्ञ करू लागला, पार्वती मातेनं नमस्कार केला बाबाला, पण महाराज दक्ष प्रजापतीनं साधा नमस्कारही पार्वती मातेला केलं नाही महाराज. का? अपमान करायचा होता. आणि प्रजापतीला मातेनं विचारलं आम्हाला का निमंत्रण आहे? शिव नाही ते यज्ञ होऊ शकते का? रुद्र नाही ते यज्ञ परिपूर्ण होऊ शकते काय? अजिबात नाही. जगाचा मालक आहे, तोची करता करविता देवा अवघी तुझी सत्ता. तो जगाचा मालक आहे, त्याच्याशिवाय यज्ञ सिद्ध होते का? होत नाही. त्यावेळेला ऋषी महाराज गण त्या ठिकाणी होते. काही ऋषींनी पार्वती मातेला सांगितलं माते तुम्ही या ठिकाणी येऊन आम्हाला उपदेश करू नका, कारण तुम्हाला या यज्ञासाठी निमंत्रण नाही, आमंत्रण नाही, तुम्हाला कोणी बोलवलं नाही यज्ञासाठी, आणि तुम्ही येऊन इथं आम्हाला उपदेश करण्यासाठी तुम्ही आला नाही, तुम्हाला कोणी बोलवलं नाही, तुम्ही इथून जाऊ शकता. भगवान शिवाला नको नको ते शब्द ते ऋषी म्हणू लागले महाराज. भस्मधारी आहे, भस्म लावते, स्मशानात फिरते, नको नको ते लोक बोलू लागले. त्यावेळेला पार्वती मातेला महाराज सहन झालं नाही, अपमान झाला पार्वती मातेचं. पार्वती माता म्हणते भगवान शिवाय जगाचा मालक आहे, निर्गुण निराकार आहे, आणि अशा देवाला हे लोक नावं ठेवतात. कोणामुळं? मजामुळं नावं ठेवतात, कारण मी पत्नी आहे म्हणून नावं ठेवतात. आणि जर देवाचं, माझ्या नवऱ्याचं, माझ्या पतीचं जर अपमान होत असेल तर मी राहून काहीच फायदा नाही म्हणले महाराज. मग काय केलं पार्वती मातेनं? लोक म्हणतात पार्वती मातेनं महाराज यज्ञामध्ये उडी टाकली. महाराज काय लोक म्हणतात आपल्या वीरशैवामध्ये यज्ञ मान्य नाही, काळा शिवपुराण. लोक फक्त म्हणतात यज्ञ नाही म्हणतात.
आणि यज्ञ परिपूर्ण झालं हे कधी तुम्हाला सांगत नाहीत राजू पाटील लाईव्ह कार्यक्रम आहे म्हणून सांगू लागलो महाराज. यज्ञ लोक म्हणतात वीरशैवामध्ये नाही म्हणतात, पण आपल्या वीरशैवामध्ये, आणि मी सुद्धा बघितलो नव्हतो महाराज, दादा बघितलो नाही, कारण ते शिवपुराणामध्ये उल्लेख आहे महाराज. ज्या वेळेला दक्ष प्रजापतीचं महाराज मुंडकं कापलं गेलं, पुढं आहे ते, मुंडकं कापलं गेलं, मुंडकं कापल्याच्या नंतर विष्णू ब्रह्मदेवाने शिवाला सांगितले, देवा काहीतरी ह्याला वाचवा, पण यज्ञ पूर्ण करा म्हणले महाराज. मग त्यावेळेला दक्ष प्रजापती राजाला एक महाराज शेळीचं मुंडकं बसवले, यज्ञ पूर्ण केले. शिवकथेमध्ये आजही आहे, शिवपुराणामध्ये आहे महाराज, पण ते लोक पूर्ण आपल्याला सांगत नाहीत महाराज. कथेमध्ये आहे, आजच वाचलो महाराज मी इथेही महाराज. आणि दक्ष प्रजापतीनं महाराज त्या मातेनं माझा अपमान होऊ लागला म्हणून मातेनं काय केलं, स्वतःच्या शक्तीनं, स्वतःच्या महाराज आत्मशक्तीनं स्वतःला दहन करून उडी मारलं महाराज. त्याच्यामध्ये उडी मारल्याच्या नंतर महाराज खळबळ झालं त्या ठिकाणी, लोक भिवू लागले, ब्रह्मा विष्णू इंद्र सगळे, आता आपलं काय खरं नाही, भगवान शिव येतील, सगळ्याला उद्ध्वस्त करून टाकतील महाराज. त्यावेळेला सोबत आलेले नंदी गण सगळे परत पर्वतावर गेले, महादेवाला सांगितले, देवा पार्वती मातेचा अपमान, तुमचा अपमान लोकांनी केला त्या ठिकाणी, आणि पार्वती मातेनं त्या यज्ञामध्ये महाराज स्वतःला जाळून भस्म केलं. हे कळालं कोणाला, भगवान शिवाला. कळाल्याबरोबर भगवान शिवानं काय केलं महाराज, क्रोधामध्ये आपले जटा त्या ठिकाणी खाली आदळल्याच्या नंतर त्याच्यामधून वीरभद्र नावा महाराज प्रगट झाला, वीरभद्र देव प्रगट झाला. वीरभद्राला सांगितलं, अकराळ विक्राळ रूप म्हणजे वीरभद्र आहे. वीरभद्राला सांगितण्यात आलं, दक्ष प्रजापतीनं आपला अपमान केलाय आणि त्या ठिकाणी जा आणि दक्ष प्रजापतीचा शिरछेद करा. सांगितल्याबरोबर गणांना घेतलं, नंदीला घेतलं, दक्ष प्रजापती राजा यज्ञाकडे गेला. यज्ञाकडे गेल्यानंतर वीरभद्रानं दक्ष प्रजापती राजाच्या यज्ञाकडे गेल्याच्या नंतर महाराज वारं सुटलं, गारा पडू लागले, वर्षा होऊ लागलं महाराज. त्या ठिकाणी देव भयभीत होऊ लागले, आता आपलं काय खरं नाही. ब्रह्म विष्णू सगळे त्या वीरभद्राला शरण गेले, सांगितले, देवा काही करा, वाचवा, आम्हाला क्षमा करा, त्या प्रजापतीचं चूक झाली, त्याला काहीतरी क्षमा करा. पण महाराज वीरभद्रानं आले त्या लोकांना मुंड्या उडवलं, ज्यांनी शिवाचा अपमान केलं त्याचं मुंड्या उडवलं. दक्ष प्रजापती ब्रह्माचे विष्णूचे पाय धरू लागला, देवा वाचवा, काही करा, वाचवा. पण महाराज वीरभद्रानं त्याला बाहेर हुडकून काढलं आणि दक्ष प्रजापती राजाचं शिरछेद केला महाराज. काय केला, शिरछेद केला. म्हणून शिवदास माऊली काय म्हणतात, दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरछेद झाला तयाचा. की का शिरछेद झाला, शिवाला सोडलं म्हणून त्याचा शिरछेद झाला महाराज. शिवाला जर धरत होता शिरछेद होत होता का पा, नाही महाराज. अशी ही महान भक्ती शिवभक्ती आहे. आणि शिवाचं महाराज किती बघा, शिव एवढा भोळा आहे महाराज, किती भोळा आहे हो. शिवाचं कितीही वेळा नाव घेतलं महाराज, एक वेळा जरी नाम घेतलं तर मुक्तीला जाणार आहे महाराज. ऐसा सर्वोत्तम असे माझा शिव, एक वेळा नाव घेता तरी. एवढं भोळा आहे महाराज. आणि संतांनी सांगितलं शिवाची भक्ती काय फार, बेल पत्रिका तांदूळ पूजा करा हो निर्मळ महाराज. देवाची पूजा करायला, महादेवाची पूजा करायला काय लागणार आहे मला सांगा, लिंगाला भस्म, बेल, अक्षदा महाराज, झालं पूजा. शिवाची भक्ती 5 मिनिटात शिवाची पूजा होते महाराज. पण आम्ही तुम्ही ते शिवाची भक्ती सोडली, आपलं सुद्धा दुष्कर्म होते माऊली म्हणतात. म्हणून सगळ्यांनी काय करा, भगवान शंकराचं नामस्मरण करा. म्हणून सगळ्यांनी एकदा हातवरी करा सगळ्यांनी, हा शंकर उमाये, शंकर उमाये, शंकर उमाये, शंकर उमाये, शंकर उमाये, शंकर उमा, शंकर उमा, शंकर उमा,
शिवभक्तीहीन केले ते सत्कर्म 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 तरी ते दुष्कर्म होय पहा 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 दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला नित दुष्कर्म धन केला होय पहा तरी ते दुष्कर्म होय. होय पहा धरित दुष्कर्म होय तया धरित दुष्कर्म होय तया दक्ष प्रजापती यज्ञ करू प्रजापती यज्ञ करू गेला दक्ष प्रजापती दयाचा गे शिरछेद झाला दयाचा गे शिरछेद झाला दयाचा गे शिरछेद झाला दयाचा गे प्रजापती यज्ञ करू गेला दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला शिरछेद झाला तया शिरछेद शिरछेद झाला दयाचा शिरछेद झाला दयासाठी प्रजापती यज्ञ करू गेला दक्ष प्रजापती गेला गेला दक्ष प्रजापती जोहार जोहार बोला संत शिरोमणी स्वामी महाराज सद्गुरु शिवानंद शिवाचार्य शिव पार्वती हर 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 महादेव. शिवभक्ती वीण केले जे सत्कर्म तरी ते दुष्कर्म होय पहा दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला शिरछेद झाला तयाचा की. या ठिकाणी महाराज पूर्वार्ध आपला संपलेला आहे. उत्तरार्धामध्ये जात असताना फक्त आणि फक्त 15 मिनटं राहिलेले आहेत. माय माईला डोळा लागलाय, उठवा थोडं. माय उठ लवकर, नाहीतर 4पर्यंत कीर्तन होईल बरं. मस्त डोळा लावली माय. शिवहार हर हर हर
झोर 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 झोर. इथं आले की माय पाळण्यात हालिल्यासारखं वाटते आप्पा. हां, इथं आले की घरी माय जर महाराज टी व्ही समोर सिरियल बघत बसली, हां माय आडोटायस आल तरी माय पाणी प्यायला जाईना. हां, जाते का हो? हां, इथं महाराज लोक हे भजन म्हणू लागले, महाराज सांगू लागले. आता ज्याला झोप येणार त्यानं खरं तर इथं यावं रघुनाथ अप्पा. हां, ज्याला झोप येणार त्यानं इथं यावं महाराज. आराम झोप लागते मग इथं आली की. राजू पाटील लागते की नाही? हां महाराज, काहीतरी आमचं परम भाग्य आहे. गुरुमाऊली महाराज या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांनी एकदा घोषणा करा, सद्गुरू शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय. हर हर. आले. या कलियुगामध्ये महाराज प्रत्येक जीवाला काहीतरी अपेक्षा झाली. राजू पाटील, प्रत्येक जीवाला आशा झालेली आहे. माय भजन करावं, नामस्मरण करावं, हे सगळं महाराज बाजूला गेलं. महाराजाकडून काय भेटते की आम्हाला, माय संतांकडून काय भेटते की? आता हेच झाले महाराज. ज्या मठात काय खायला भेटते की? राजू पाटील, कुठं चांगलं आहे तिथं जावा खावा. पण त्या गुरुजवळ काय ज्ञान आहे? गुरुजवळ महाराज किती शक्ती आहे, किती विद्या आहे, किती काय आहे शक्ती महाराज, हे आपण ते आम्ही तुम्ही ते घेत नाही. त्यांच्या चांभार चौकशा गुरुमाऊलीच्या आम्ही तुम्ही करतो महाराज. खंडराव मामा, ते महाराज असले आणि हे महाराज असले, महाराज आम्ही तुम्ही चांभार चौकशा करतो. ज्ञान काय घेतो का आप्पा? अजिबात आम्ही तुम्ही घेत नाही महाराज. परवा एकानं म्हणलं, महाराज गुरु करून घ्यायचं आहे म्हणलं. मी म्हणलं चालते, गुरु करायला काय हरकत नाही, पण महाराज मठामध्ये व्यवस्था आहे का म्हणलं. हां आप्पा, आता ह्याला काय झोपायचं आहे का इथे येऊन? हां नाही म्हणला, आमच्याकडं महाराज म्हणला मठामध्ये जामून होते, हां पुऱ्या होतात, लड्डू होते, सगळं होते म्हणलं महाराज. आप्पा 2 मित्र होते बघा, सांगतोच आता निघालं वेळ. 2 मित्र होते महाराज. एकानं सिटीमध्ये राहत होतं, एकानं गावात राहत होतं. माय गावातल्यानं काय केलं, गावातल्या महाराज होते आपल्यासारखे, महाराजाला गुरु करून घेतलं. प्रताप पाटील गुरु करून घेतलं. सिटीमधलं जे होतं, बाहेरच्या मठात होतं, तिथं सगळं पोळी भाकर रोज महाराज म्हणले ते जामून सगळं आयुष आराम गाडीमध्ये फिरायचं आयुष्य होतं महाराज त्याला. त्यानं गावाकडं आला, गावातल्या मित्राला भेटला, मित्राला सांगितला, बाबा गुरु करून घेतलास का? हो गुरु करून घेतलो. कोणाला? गावातल्या महाराजाकडं. बघा आपली भक्ती कशी आहे सांगू लागलो. गावातल्या महाराजाकडं आमच्या नदीच्या कडाला एक झोपडी आहे, झोपडीमध्ये महाराज राहतात, त्यांच्याकडून गुरुमंत्र घेतले. त्या सिटीतल्या शहरातल्या माणसानं सांगितलं, काय वेळ आहेस म्हणले, कशाला गुरु करून घेतलास? चल म्हणले शहरामध्ये काय मोठ आहे, 50 एकरमध्ये मोठ आहे, फिरायला 50 लाखाची गाडी आहे, रोज पुरीचं जेवण आहे, रस आहे, पोळी आहे, जामून आहे. महाराज त्याचं डोकं बदललं की हो गावातल्या माणसाचं. त्यानं म्हणला, महाराज आता इथं आमच्या महाराजाजवळ काहीच नाही. त्याच्या सोबत गेला आणि त्या महाराजाला जाऊन भेटला. गुरु कधी बदलता येते का आपा? गुरु बदलता येत नाही. मग एकच गुरु करून घ्यावं लागतं. पण कलियुगामध्ये असे चोर निघालेत, जिकडं पैसा भेटलं तिकडं गुरु बदलू लागले. ते भक्ती नव्हं, लोकाला दाखवायसाठी महाराज. आणि गेलं सिटीमध्ये, गेल्याच्या नंतर महाराज मोठ बघलं, सगळं बघलं. त्या शहरातल्या त्या मित्रानं महाराजाजवळ घेऊन गेलं. महाराजाला सांगितलं, काय आप्पा म्हणले, हे गावातला माझा मित्र आहे, याला गुरु करून घ्यायचे तुमच्याजवळ. आता गुरु कशासाठी? जीवनाचं कल्याण करण्यासाठी, सार्थ करण्यासाठी गुरु असतात महाराज. म्हणल्याबरोबर गुरुचं प्रश्न त्या गुरुनं त्या गावातल्या मित्राला विचारलं. म्हणले, अगोदर गुरु केलास का? त्यानं म्हणलं, हो आप्पा गावातल्या महाराजाला गुरु करून घेतलो. पण गावातल्या महाराजानं सांगितलं, अगोदर त्या गावातल्या महाराजांकडे जा, गेल्याच्या नंतर त्या महाराजाला तू दिलेलं मंत्र, त्याने दिलेलं मंत्र वापस कर.
दिलेल्या रुद्राक्षाची माळ वापस कर आणि माझ्याकडे ये म्हणले महाराज. बघा यानं म्हणला त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे आप्पा. जातो महाराज आमचे साधेच आहेत, गळ्यातलं माळ काढून टाकतो, मंत्र सांगून टाकतो, लगे तुमच्याकडे येतो. आता पुरी भाजीच खायचं आहे म्हणला. महाराज भक्ती सांगू लागलो. महाराज गेला, महाराज पूजेमध्ये होते, गावात आला, महाराजाला म्हणला महाराज तुमच्याकडून मी गुरु घेतलो बरोबर आहे म्हणला, पण आता महाराज मला तुमच्यापेक्षा महान भेटलेत म्हणला. बरं काय करायचं काय नाही म्हणला, तुम्ही दिलेले हे माळ परत घ्या म्हणला आणि तुम्ही दिलेलं मंत्र कसं करू म्हणला. माय तर महाराज ज्ञानी होते. महाराजानं म्हणलं मी दिलेलं मंत्र काय कर, मनामध्ये मन ह्या दगडावर थूक म्हणले महाराज, थुकून टाक मंत्र म्हणून. म्हणल्याबरोबर मंत्र म्हणला, दगडावर थुंकला. थुंकल्याबरोबर महाराज ओम नमः शिवाय मंत्र त्या दगडावर उमटलं. माय दगडावर. बघा काय त्या गुरुमावलीमध्ये ताकद असेल. पण ह्याला भज्जे खायचे होते महाराज, पुऱ्या खायचे होते आणि त्या गुरुला ओळखलं नाही आणि गेला पळत पळत शहरातल्या महाराजाजवळ. महाराजाचे पाय धरला, सांगितला महाराजाला देऊन टाकलो. काय देऊन टाकला? रुद्राक्षाची माळ देऊन टाकलो, मंत्र देऊन टाकलो. पण मंत्र म्हणताना एक चमत्कार झालं म्हणला. गुरुला सांगू लागला त्यानं. म्हणलं काय झालं? काय नाही, मला म्हणले मंत्र म्हण म्हणलो, दगडावर थूक म्हणले, थुकलो तर त्या दगडावर ओम नमः शिवाय मंत्र उमटला म्हणले महाराज. पण ते सुद्धा गुरुमाऊली ज्ञानी होते. ते ज्ञानी गुरुमाऊली ह्या मूर्ख प्राण्याला म्हणले अरे तू मूर्ख आहेस म्हणले. तुला महाराज त्या दगडाला कळाली त्या गुरुमाऊलीची मंत्राची ताकद, निर्जीव वस्तूला कळाली, पण तू अज्ञानी जीवाला महाराज तुला त्या गुरुची ताकद कळाली नाही महाराज. मी तर सोड म्हणले या जगामध्ये तुला कोणीच गुरु करू शकत नाही. शिवार महाराज आम्ही तुम्ही भक्तीचं सोंग करू लागलो आप्पा, पण संत म्हणतात महाराज एकच भक्ती, एकाच देवाची भक्ती, एकनिष्ठ भक्ती आपली असली पाहिजे. पैशासाठी महाराज नाही महाराज. ज्ञान आपल्याला गुरुकडून काय मिळतं, जीवनाचं कल्याण कसं होतं याच्यासाठी गुरु असतात महाराज. या ठिकाणी माऊली म्हणतात दक्ष प्रजापती राजानं शिवाला सोडलं, त्याचा शिरच्छेद झाला. मग शिवाला धरलं, दुष्कर्म केलं, त्याचं काय झालं माऊली? तिसऱ्या चंडादी भक्त वडोने पितर, चंडादी भक्त वडोने पितर, चंडाधीश भक्त वदोने पितर, चंडाधीश भक्त वदोने पितर, चंडादी भक्त वडोने पितर, चंडादी भक्त वडोने पितर, चंडाधीश भक्त वदोने पितर, चंडाधीश भक्त वदोने पितर, पावले सत्वर मोक्ष पार, पावले सत्वर मोक्ष पाग, चंडादी भक्त वदोने पितर, चंडाधीश भक्त वदोने पितर, चंडाधीश भक्त वदोने पितर, चंडादी भक्त
तेव्हाच माऊली सांगू लागले महाराज, दक्ष प्रजापती राजानं शिवाला सोडलं, त्याचा शिरच्छेद झाला आपा. या ठिकाणी चंडादी सद्भक्त वधूनी पितर पावले सत्वर मोक्षपदा. काय चंड नावाचा धनगर समाजाचा भक्त होता महाराज, सगळ्याला माहित आहे बरं. चंड नावाचा भक्त, पण महाराज शिवाची भक्ती विश्वासाची भक्ती होती, प्रेमाची भक्ती होती, भावाची भक्ती होती महाराज त्याची. त्यानं पूजा कशा करायचं महाराज, आपल्याजवळ तर लिंग आहेत, आपण लिंगाची पूजा करत नाही राजू पाटील, पण तो धनगर समाजाचा होता. शेळीची लेंडी हातावर घेतला माय, कशाची? शेळीची लेंडी हातावर घेऊन त्या लेंडीला महाराज लिंग म्हणून पाणी टाकायचा, लिंग म्हणून पूजा करायचा, पंचामृत दूध टाकायचा, ओम नमः शिवायचा मंत्र म्हणायचा, शेळ्या न्यायचा, पूजन करत बसायचा. आणि शेळ्या महाराज दुसऱ्याच्या शेतात जायचे, सगळं खाऊन टाकायचे महाराज. खाऊन टाकत असताना गावातल्या लोकांनी चंडाच्या बापाला सांगितलं, तुझा मुलगा चंड काय करतोय, शिवाची भक्ती करतो, शेळ्या दुसऱ्याचं चारा खाऊन टाकलालेत महाराज. मग एकानं सांगितलं, बापानं ऐकलं नाही, पुरा गावानं सांगितलं, बघ तुझ्या चंडाची भक्ती फारच वाढत चाललेली आहे आणि तुझ्या शेळ्या लोकांची शेतं खाऊन चाललेत बघ. महाराज प्रत्येक गावातल्या लोकांनी सांगितल्याच्या नंतर चंडाच्या बापाला राग आला. आल्याच्या नंतर महाराज एका दिवशी काय केलं, कुऱ्हाड घेतलं आणि गेलं महाराज. गेल्याच्या नंतर चंड पूजा करत बसला, नामस्मरण ओम नमः शिवाय म्हणू लागला. आणि बापानं गेलं बघितलं, खरंच म्हणले माझा मुलगा पूजा करत बसला. मग महाराज त्या चंडाच्या बापानं आपलं पायानं त्या हाताला पूजा करत होता त्या पायाला लात मारलं महाराज. कशाला? पायाला लात मारलं, लिंग खाली पडलं. पडल्याबरोबर महाराज त्याची भक्ती भंग झाली. भंग झाल्याबरोबर त्यानं उशीर न लावता महाराज कुऱ्हाड घेतलं न बापाचं महाराज शिरछेद केला महाराज. काय केलं? मुंडकं कापून टाकलं. आणि मुंडकं कापल्यावर देवाला विनंती केलं, सांगितलं, देवा जर माझी भक्ती खरी असेल, मी केलेलं पूजन खरी असेल, तर तुला या ठिकाणी येवावं लागल आणि मला काय करावं लागल, माझ्या बापाला मुक्त करावं लागल म्हणले महाराज. काय केलं? मग त्यावेळेला भगवान शंकरानं आलं, बापाला काय केलं? मुक्त केलं महाराज. चंडादी सद्भक्त वधूनी पितर पावले सत्वर मोक्षपदा. बापाला मारलं हे चूक केलं. पुराणं बापाला माराव का हो? चूक आहे की नाही? पण शिवाची भक्ती करत होता महाराज. बापाला मारलं पण शिवाला सोडलं का? नाही महाराज. शिवाला धरून बापाला मारलं तर मोक्षाला गेला. दक्ष प्रजापतीनं शिवाला सोडलं पण त्याचा शिरच्छेद झाला. हे शिवाची भक्ती आहे महाराज. आणि हे शिवाची भक्ती आम्ही तुम्ही करायचं आहे. एवढी सुलभ भक्ती महाराज, सोपी भक्ती. भगवान शंकर भोळे, पाणी टाका, बेल टाका, फूल टाका, नमस्कार करा, झालं उद्धार तुमचा. नाही, एक वेळा नाम घ्या, उद्धार झाला. आम्ही तुम्ही नाही. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद सगळ्यांनी नामस्मरण केलं, सगळ्यांनी केलं. म्हणून महाराज शिवाची भक्ती महान आहे. म्हणून तुम्ही सुद्धा शिवाची भक्ती करा. शिवाची भक्ती कशी आहे माऊली शेवटच्या चरणा सांगता. म्हणा म्हणा. शिवदास माने ऐसे सेवा भक्ति, शिवदास माने ऐसे सेवा भक्ति, शिवदास माने ऐसे सेवा भक्ति, शिवदास माने ऐसे सेवा भक्ति. क्रमाकर में गुंती नासे देते, क्रमाकर में गुंती नासे देते, शिवदास माने ऐसे सेवा भक्ति, शिवदास माने ऐसे सेवा भक्ति, शिवदास माने ऐसे सेवा भक्ति. कर्मा कर्मी गोपी नाशे देते, कर्मा कर्मी गोपी नाशे देते, शिवदास माने ऐसी शिवा
भक्ती शिवदास माझे ऐशी शिव भक्ती शिवदास माझे ऐशी शिव भक्ती. महाराज शिवदास माऊली शेवटच्या चरणात सांगू लागले महाराज, शिवदास म्हणे ऐशी शिव भक्ती कर्मा कर्मी गुंती नसे जेते. महाराज शिवभक्तामध्ये कर्माकर्मी काहीच राहत नाही. माय शिवाची सोपी पूजा आहे आणि भगवान परमात्मा जगाचा मालक सगळं त्याच्याजवळ आहे. जगाचा मालक तो आहे. ब्रह्मा विष्णू इंद्र सूर्य चंद्र सगळे देव महाराज त्याला शरण गेले. लिंग बोलिविल्या वेद बोले, लिंग चालिविल्या सूर्य चाले, लिंग हालविल्या वायू हाले, सत्ता मात्र लिंगाची, लिंग मध्ये सर्वम जगत. या जगामध्ये महाराज लिंगाच आहे सगळं आणि आम्ही तुम्ही महाराज लिंगाची पूजा करा. फक्त ओम नम शिवाय सप्तकोटेषु मंत्रेषु पंचाक्षर मंत्र महान. महाराज 7 कोटी मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र संतांनी सांगितलं महाराज नमः शिवाय म्हणले महाराज. आणि ते जर आम्ही तुम्ही घेतलो जीवाचं कल्याण झालं, जीवाचं उद्धार झालं. म्हणून चला ज्यांनी ज्यांनी कोणी महाराज दीक्षा घेतली नाही त्यांना विनंती आहे, 15 तारखेला या ठिकाणी महाराज दीक्षाचं कार्यक्रम आहे आप्पाच्या सानिध्यामध्ये. किती तारखेला? 16ला आहे का? हां 16 महाराज 16 तारखेला या ठिकाणी महाराज मठामध्ये दीक्षाचं कार्यक्रम आहे. सगळ्याला महाराज हात जोडून विनंती आहे माय, तुमच्यासोबत पैसे येणार नाहीत, बायको येणार नाही, पोरं येणार नाहीत, लेकरं येणार नाही, संपत्ती येणार नाही. सोबत जन्मण्याच्या अगोदर लिंग घेऊन आलो, मेल्यावर सुद्धा काय देतात आप्पा? लिंगच देतात महाराज. आणि जोपर्यंत दीक्षा होत नाही दीक्षा वाचुनी संस्कार लिंगा यतची नव्हे जाण जाती धर्माची ती कोण सत्य ओ पार्वती. महाराज जोपर्यंत लिंग दीक्षा नाही तोपर्यंत आपण लिंगायत होऊ शकत नाही. म्हणून सगळ्याला हात जोडून विनंती आहे, शिवभक्ती करा, नामस्मरण करा, भजन करा, गुरुमाऊलीची सेवा करा. येत्या महाराज 15 तारखेला इष्टलिंग पूजा या ठिकाणी आहे. सगळ्यांनी या. इष्टलिंग पूजा 15ला आहे, सगळ्यांनी उपस्थित राहा. आणि 16ला महाराज दीक्षा संस्कार आहे, तरी सगळ्यांनी 16ला येऊन या ठिकाणी गुरुमाऊलीच्या ह्याच्या दीक्षा घ्या. एवढंच या प्रसंगी बोलतो. झालेली सेवा कारण उशीर झालेली आहे महाराज. 7 ते 9 सुंदर टाईम ठेवलं महाराज. जोरदार टाळ्या वाजवा एकदा. आप्पा का म्हणून लावलो 7 ते 9 एवढं सुंदर का? परवाची हिंगोलीची घटना आहे प्रताप पाटील. रात्रीचे 12 वाजलेत, कीर्तन संपलं, 2 मृदंगवादक गाडीवर चालले होते. आप्पा 2 मृदंगवादक गाडीवर चालले होते महाराज. जात असताना रात्रचे 12-1 वाजले होते. जाताना महाराज ॲक्सिडेंट झाला, दोघंही ठार झाले आप्पा, दोघंही महाराज. कारण हे वेळ करेक्ट आहे. मला सुद्धा आनंद वाटलं महाराज. आणि प्रत्येक लोकांनी महाराज प्रत्येक गावात राजू पाटील 7 ते 9च कीर्तन व्हावा, सगळ्याला चांगली महाराज चांगलं गोष्ट आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो. झालेली सेवा त्रिकालवंदनी गुरुमाऊली तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून मी माझ्या सेवेला विराम देतो. गुरुराज मावळे गुरुराज मावळे. आरती शिवराजा हनुमंत स्वामी महाराजा वेदांताचे सारमुख तेरी देवी ग, वेदांताचे सारमुख तेरी देवी ग. समाधी महास्तवे सर्व जगाची जाणे, निर्मळ स्वपदे समदृष्टी निराळे, निर्मळ स्वपदे समदृष्टी निराळे. शिवभक्ती लोपधारी विश्व शिवगाय